यशवर्धन चौधरी, दी यशवर्धन चौधरी आज इतके दारू पिऊन आलेत की उभं राहणं आणि सरळ चालणंही अवघड झालंय. मानलं पाहिजे या अविनाशला. असा डाव खेळलाय की जोरदार फटका लागलाय यशला. जोर का झटका धीरे से लगे. यश 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 दारू प्यायलायस तू? नो नो नॉट एट ऑल. असं का वाटलं? व्हॉट यू मीन? का असं वाटलं? हे प्लीज तू बस इथे. तुला मी पाणी देते आणि जेवलायस तू? ये. फाईन प्लीज. तू बस बस इथे. नाही नाही नाही, मी ओके काही झालेलं नाहीये मला. स्टाफ स्टाफ स्टाफ. यश, तुला तुझ्या रूम पर्यंत घेऊन जायला कोणीतरी लागणार आहे. ओके? नाही नको, मला जाऊ शकतो. मला कोणाची काही गरज नाहीये. आज गरज नाहीये तुला, पण उद्या लागू शकते. आपल्या घरामध्ये असं घडलंय ना, घडतंय ना यश. हा, त्या विश्वजितचं काय झालंय? असंच झालं ना. सुरुवात अशीच होती. काय तर काय आज काय कामाचा ताण आहे? आजचा काही दिवसच खराब आहे. उद्या काय गेलेल्या माणसांची आठवणच येते. मग नंतर हे असं त्याचं दारू पिऊन घरी येणं सवय बनली. त्याची कामच बनलंय त्याचं. हा लाडका काका आहे ना तो. काकू ते सोड ना, सोड. मला नको सांगू आता हे सगळं. ओके? सोड म्हणून असं नाही सोडता येत आपल्याला. त्रास होतो याचा यश. एवढी मोठी गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवायची तुला त्रास होतोय आणि हे लपवायला तुला काहीतरी गरज लागणार आहे म्हणून हे दारूचं व्यसन. व्यसन? दारूचं व्यसन लागेल यश तुला. कोण बोललंय व्यसन आहे? कोण? व्यसन बोलतात सगळे, पण मला वाटतंय बेस्ट आहे. तुमचं दुःख विसरण्यासाठी याच्यापेक्षा बेस्ट कुठली गोष्ट असू शकत नाही. दिस इज अ डॅम ब्लेसिंग इन डिस्गाइज, आय टेल यू. काही विसरायचं असेल तर तुम्ही पटकन विसरू शकता, आणि मरायचं असेल ना पटकन मरू शकता. कशाला जगायचंय फालतू आयुष्य? खोटी नाती, खोटी माणसं, नुसता खोटारडेपणा सगळीकडे. त्यापेक्षा सोडून द्या सगळं. सोडाय सगळं, मोकळे व्हा. जस्ट गो, जस्ट लिव्ह युअर लाईफ टू द फुलेस्ट अँड डाय. हे असंच वाटत राहिलं तर माय पुअर बेबी यश लवकरच गचकेल. ही सगळी प्रॉपर्टी मागे ठेवून. फॅन्टॅस्टिक. Just die one day. Hey, John. सर, रूम मध्ये सोडू का तुम्हाला? कुठल्या रूम मध्ये सोडणार तुम्हाला? कोण नाही रूम मध्ये. कोण नाही. जॉन, रिकामी आहे रे ती रूम. एम्प्टी. तू बग्गी घेऊन काय करतो इकडे? परी आली आहे काय? परीला फिरवतो बग्गी मधनं? मला वाटलं परी आली आहे रे. माझ्याशी बोलत नाहीये रे ती. कट्टी घेतली आहे माझ्याशी तिने. तुला आठवतोय ती बट्टी असताना पॅलेस मध्ये आली होती? ते अख्खा पॅलेस तिला बग्गी मधनं फिरवलं होतं मी. फाउंटन, टेरेस गार्डन, स्विमिंग पूल. खुश होती ती. पलावली फ्रेंड. आमची अख्खी चाल राहील या पॅलेस मध्ये. पण आता नाराज आहे रे ती माझ्यावर. बोलत नाहीये ती पण माझ्याशी. तू एक काम कर, तुझा आता बग्गी घेऊन तिकडे चाळीत जा. तिकडे जा. तिला चाळीमध्ये, तिला फुल चाळीमध्ये फिरव. नाही, चाळीमध्ये जागा नाहीये तेवढी. तू नो प्रॉब्लेम. तू ते सगळ्या चाळीला अख्खा इकडे घेऊन ये. तू पॅलेसवर सगळ्यांना घेऊन ये. सगळे आले तर परी पण येईल ना. नशेत सुद्धा परीच चाललंय याचं. या परीचं ना कायमचं काहीतरी केलं पाहिजे. परी येईल माझी इकडे. माझ्याशी बोलत नाहीये रे ती. तिला सांग ना माझ्याशी. यश, खूप रात्र झाली आता. ओके? हा, तू चल, सकाळी बोलूया आपण. ओके?
झोपच तर लागत नाही काकू. विचार करून डोकं फुटायची वेळ आली आहे ग माझं काय चुकलं ग? का घडलंय असं सगळं? मी सगळ्यांचं सगळं ऐकून घ्यायला तयार होतो ना, तरी कोणी काही सांगितलं नाही मला. सगळं लपवलं सगळ्यांनी माझ्यापासून. काय चुकलं माझं? नेहाशी लग्न केलंस ना, ही चूक झाली तुझी यश. ह्या एका निर्णयाने तुझंच नाही सगळ्यांचं आयुष्य बदललं. नेहा तुझ्या आयुष्यात आली ना तर ती एकटीच आली नाही. येताना तिचा भूतकाळ, तिचे प्रॉब्लेम्स सगळं घेऊन आली ती. तिच्या नशिबात नाहीये संसार सुख, पण तिच्यामुळे हे सुख तुझ्याकडूनही हिरावून घेतलं गेलं रे. मला विचारशील ना तर नेहाला या पॅलेसची सून करून घेणं हीच चूक ठरली आहे तुझी. चुकलं? कोणाचं चुकलं? काय चुकलं? चल, तू जा बघी घेऊन जा. वाव, व्हॉट अ ड्रामा. काय अवस्था झाली यशची. गॉड, काही करून हे सगळं पप्पांसमोर यायलाच हवं. म्हाताऱ्याला असा झटका येईल नाही बघितलं की. म्हणजे एका दगडात दोन पक्षी. पप्पा, काय झालंय रडायला? पप्पा ते अरे काय झालंय? पप्पा मी तुम्हाला आता सांगणार आहेस का? का माझा जीव गेल्यावर सांगणार आहेस? नाही, आधी तुम्ही मला एक प्रॉमिस करा प्लीज. अरे काय हा पोरखेळ आहे? काय कसलं प्रॉमिस? मी तुम्हाला जे काही सांगेन अरे तुम्ही स्वतःला त्रास करून घेणार नाही आणि तुमच्या तब्येतीला जपाल. म्हणजे ही तशी काही बातमी आहे? तुम्ही मला आधी प्रॉमिस करा प्लीज. तोपर्यंत मी तुम्हाला काही सांगणार नाही. बरोबर, ठीक आहे. प्रॉमिस. आता बोल. यश बद्दल बातमी? यशने की बरं वाईट? अरे देवा, म्हणजे त्याला वाढवण्यामध्ये माझ्याच हातून काहीतरी चूक घडलेली आहे. मीच कमी पडलो. हा डोक्यामध्ये राग घालून ह्याने काही भलत सलत करून घेतलं. नाही, मला यश बद्दल कुठलीही बातमी ऐकायची नाही. माझ्यामध्ये हिंमतच नाहीये ती. नको. नाही. असं कसं पप्पा? तुम्हाला कसं नाही सांगणार मी? तुम्ही या घराचे मोठे आहात. तुम्हाला ही गोष्ट मला सांगावीच लागणार आहे. म्हणजे माझा यश आहे पप्पा. त्याने अजून काही वेडवाकडं करून घेतलेलं नाहीये. पण तो दिवस दूर नाहीये जेव्हा यश स्वतःची वाट लावेल. हे म्हणजे यश सुखरूप आहे ना? हो. अगं मग काय वाटेल ते बरडतीयस. काय वाट लावणार तो? काय झालं का रडायला? पप्पा, आपला यश दारू पिऊन घरी आला. काय सांगतेस काय? हो पप्पा, आपला यश ना काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नाहीये. मी त्याला किती समजावण्याचा प्रयत्न करते, सांगण्याचा प्रयत्न करते, पण मी काय बोलते ना हेच कळत नाहीये त्याला. ते नेहाचं दुःख कवटाळून बसलाय तो. नाही पप्पा, हे जर सगळं असंच चालू राहिलं ना तर आपलं यश एक दिवस विश्वजितच्या वाटेने जाईल पप्पा. दुसरा विश्वजित व्हायला त्याला वेळ लागणार नाही. सीमा, माणसाला जर बरं बोलता येत नसेल तर तरी गप्प बसावं. वाटेल ते बनवू नये. पप्पा, मी काळजीपोटीच बोलते. आपला यश दुसरा विश्वजित होणार आहे. तसं काहीही होणार नाही यशवर्धन. दारू घराची राख रांगोळी करू शकते असं म्हणतात ते खोटं नाहीये.
मी कम ड्रामा बघूया. यशवर्धन, अरे आजोबा, सॉरी सॉरी सॉरी. तू काही दारू पिऊन आलायस? नो नो. यस. ए, थांब. मध्ये बोलायचं नाही, त्याला आधार द्यायचा नाही. मित्राची एवढीच काळजी होती ना, तर ती आधी द्यायचं, आता नाही. अरे तुझी या घरामध्ये दारू पिवण्याची हिंमत कशी झाली? जराही लाज वाटत नाही? आपण कोण आहोत, काय करतो त्याचं भान नाही जराही? सॉरी. या म्हाताऱ्याला एवढाच दिवस दाखवायचा बाकी होता, तोही दाखवलाच. अरे यशवर्धन, जा. चौधरीची इज्जत फेस्टिवलती टाक आणि सगळ्या जगाला बघू देते. अरे गप्पा बस, तू बोल नको मध्ये काही. तुम्हाला त्रास होईल आजोबा. होऊ दे. याला आहे का त्याचं काही? त्याचं एवढं जरी काडी एवढं जरी नुकसान झालं तरी मला त्रास होतो, मला फरक पडतो. याला काय फरक पडतो? अरे याच्या आई बापानं जाऊन मी वर काय तोंड दाखवणार आहे? सांग मला, काय उत्तर देणार आहे? विचारायला. यश, तू हसतोयस? सॉरी सॉरी. माझं चुकलं. याला चांगले संस्कार देण्यात मी कमी पडलो रे. नाहीतर ह्याने अशा स्वतःचं दुःख विसरण्यासाठी चुकीच्या गोष्टीचा आधार घेतला नसता. मी चुकलो जानकी. खरं म्हणजे मलाच शिक्षा द्यायला पाहिजे. आजोबा तुम्ही शांत होता का प्लीज? आजोबा प्लीज शांत. हे का? बाबा, यात तुमची काहीही चूक नाही. चूक असली ना तर ती माझी आहे. यशची आई म्हणून मीच कुठेतरी कमी पडले. यश, का वागतोयस तू असा? तुला कळत नाहीये का की तुझ्या अशा वागण्यामुळे इथे सगळ्यांना त्रास होतो? दिसत नाहीये का तुला? एक नंबरची नाटकी बाई आहे ही सिमी काकू. बरोबर धावत आली. बाबा प्लीज शांत व्हा. हे बघा, यात तुमचं काही चुकलेलं नाहीये. इनफॅक्ट यात आपली कुणाचीच काहीच चूक नाहीये. मग तुम्ही दोघं अशी का स्वतःला शिक्षा करून घेताय? हे जे काही घडलंय ना बाबा, यशची ही जी अशी अवस्था झाली ना, ती फक्त नेहामुळे झाली. हे आपल्या घरात जे काही वाईट घडतंय ना, ते नेहामुळे घडतंय. इनफॅक्ट सगळं सगळं जे जे काही वाईट घडतंय ना, ते नेहामुळेच घडतंय. तिला काय शिक्षा होते? ती छान आहे, साळीत मस्त जगते, कोणी तिला काहीही बोलत नाहीये. हे बरं आहे. हे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी. अजब न्याय आहे हा पप्पा. का हे असं का? आता नेहाचा काय संबंध याच्याशी? यश नेहाला भेटायला गेला होता. येस पप्पा. आणि मला असं वाटतं की तिथे असं काहीतरी घडलं असेल ना, इतकं काहीतरी वाईट दुःखद, की म्हणून कधी हिम्मत न करणारा आपला यश या पॅलेस मध्ये दारू पिऊन येण्याची हिम्मत करू शकला. यश नेहाकडे गेला होता. ताबडतोब नेहाला फोन लाव. एक मिनिट. नेहाला कोणी फोन वगैरे लावायचा नाही. मला तिचं नाव पण या पॅलेस मध्ये नकोय. यश, तू काय बोलतोय? एक मिनिट आहे. काय मला काय शिक्षा करायची आहे, काय मारायचंय मारा, आय डोंट केअर. तिला फोन कोणी करणार नाही. तिचं नाव पण कोणी घेणार नाही. यश, गो आजोबा. आय एम सॉरी मी दारू. यश, प्लीज गो. यश, सॉरी. तिचं नाव नकोय. आजोबा तुम्ही चला. तुम्ही चला. तुम्ही शांत व्हा. चला आजोबा, तुम्ही चला. आजोबा प्लीज चला. प्लीज शांत व्हा.
परी आजोबा. वा, हा तर अपेक्षेपेक्षा मोठा ड्रामा झाला. मला जे हवं होतं तेच होताना दिसते. आता लवकरच हा म्हातारा आणि नातू एकमेकांना मनस्ताप देत देत गचकणार. तुला कोणी देणार नाही बच्चा. घाबरू नकोस. तुझी आई ना तुला कुठेही जाऊ देणार नाही बाळा. असं जीव आहेस बाळा तू. मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. काय ग? काय झालंय काय एवढं? बघा ना काकू, परी दार उघडत नाही. परी बाळा, असं नाही करायचं. दार उघड. परी, आई तू खोटारडीस. ती माझ्याशी खोटं बोलली काकू. असं नाही बोलायचं बाळा. अगं तुझ्या आई इतकं खरं कुणीच बोलत नाही आणि तिच्या इतकं लोकांसाठी कुणी करत नाही. नाही, मी नाही उघडणार. काय अवस्था करून ठेवली आहे माझ्या परीची. इवल्याशा परीच्या मनाशी इतके खेळ खेळले जातात. तिच्या डोक्यात काय काय भरवलं जातं. हे पण मी तुझ्या नजरेत वाईट असेल, पण एका बापाला त्याच्या पोरीपासून नको ग तोडूसे. बाप, मी तिच्याशिवाय जगू नाही ग शकत. ती माझी पोरगी आहे, माझं रक्त आहे ती. प्लीज नेहा, मी तुला विनवणी करतो, हात जोडतो. प्लीज नेहा, असं नको वागूस नेहा. तिला सांग खरं की मीच तिचा खरा बाबा आहे. तिचा ड्रायव्हर काकाच तिचा खरा बाबा आहे. प्लीज नेहा, प्लीज. हा, तू आलीस? तू ऐकलंस का सगळं बाळा? हे बघ बाळा, आई वाईट नाही आहे. तिला असं वाटलं की मी वाईट आहे म्हणून तिने मला तुझ्यापासून लांब ठेवलं. छान राहायचं. हा, मीच तुझा बाबा. हा, येतो. उद्या काही झालं ना तरी परीच्या मनातून मी अविनाशचं भूत उतरवणारच.